नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत सोलापूरवर। नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये बाबूराव जमादार आहेत आणि निष्ठावंत भाजपाचे कार्यकर्ते होते, कार्य केलं, यांना तिकीट दिलं गेलं नाही। येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे अपक्ष म्हणून थांबलेले आहेत, यांचा चिन्ह काय असणार आहे, यांची रणनीती काय असणार आहे, हे आपण सगळं जाणून घेणार आहोत यांच्या संगत। अण्णा चला, आम्ही कट्ट्यावर बसतो आणि निवांतपणे यांच्या संगत संवाद साधणार आहे। अण्णा बसा। मला सांगा अण्णा, मला सांगा, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची रणनीती कशी असणार आहे? नमस्कार। येणाऱ्या निवडणुकीच्या पेक्षा मी माझा परिचय असा देतो की मी भारतीय जनता पार्टीचा 85 पासून सच्चा कार्यकर्ता म्हणून लढा दिलो। त्यावेळी उलट आघाडी म्हणून होतं, तर नंतर भारतीय जनता पार्टी म्हणून मी आतापर्यंत काम करत आलो। 3 टर्म झालं मला भारतीय जनता पार्टीने तिकीट देतो असं ह्या पद्धतीनं मला वारंवार फसवलं जातं। मला सांगा अण्णा, इतक्या दिवस विजयकुमार देशमुखचे फोटो तुम्ही तुमच्या स्टेटसला विजयकुमारचे देशमुखचे फोटो, कुठेही विजयकुमारचे फोटो, विजयकुमार देशमुखचंच नाव, मग का बरं दिलं नाही तिकीट तुम्हाला? हे बघा, मला विजयकुमार देशमुख मालकांनी, माननीय आमदारांनी मला तिकीट द्यावं यासाठी मी त्यांचा वाढदिवस करत नव्हतो। देशमुख मालकांचं 49व्या वाढदिवसापासून आज तकीच मी त्यांचा वाढदिवस साजरा करतो। एवढंच की या इलेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट स्पर्धे भरवलं आमच्या चिरंजीवने, एवढंच। अण्णा मला सांगा, का बरं त्यांना तिकीट देऊ वाटलं नाही तुम्हाला? आता मला सुद्धा तेच प्रश्न पडलाय की मला तुम्ही एक तर मला सांगायचं नाही तुम्ही कॅपेबल नाही, तुम्हाला तिकीट मी देऊ शकत नाही, तर आम्ही आमच्या कामधंद्याला लागतो। तुम्ही माझा विचार करता म्हणता ऐन वेळेला तुम्ही या पद्धतीने जर होत असेल तर माझ्या कुटुंबाला आणि मला का वेदना होत असेल? मला सांगा, विजयकुमार देशमुख हे गेम करतात असं तुम्हाला वाटतंय का? मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांना तिकीट मागतो। मी विजय कुमार देशमुख मला गेम करतोय का आणि पार्टी करते हे मी ह्या विचाराचं नाही। मला भारतीय जनता पार्टीचा बी फॉर्म लावलेला आहे असं नरेंद्रजी काळे साहेब माझ्या चिरंजीवला सांगतो, तू डन म्हणून असा हात करून तुमचं बी फॉर्म लागलेला आहे असं या पद्धतीने म्हटल्यानंतर माणूस विश्वासानं, आणि आमच्या माननीय आमदार विजय कुमार देशमुख मला यांच्या मातोश्रीच्या मी तिथं माहितीच्या यांच्या निवासस्थानी होतो, मला असं कळलं गेलं की तुमचं तिकीट कट केलं गेलं। मग मला त्या प्रेडला मला शिवसेनाचे फॉर्म रेडी होतं। मला त्यांनी जवळजवळ 2:45 वाजेपर्यंत मला त्यांनी हे बी फॉर्म घ्या म्हणून मला स्वतःसाठी तयार ठेवलं होते। कोण ठेवलं होतं असं? पक्षाचे प्रमुख लोक कोण तर असेल ना, अमोल बापू शिंदे असेल, सचिन चव्हाण असेल, सगळे जण होते। आणि मी आज शिवसेनेचा उमेदवार म्हणून मी तिथं प्रभाग 3 मध्ये लढलं गेलो असतो। मला सांगा अण्णा, बाबूराव जमादार थांबला की भाजपाला फायदा होणार म्हणजे होणार असं तुम्हाला वाटत नाही का? आता मला त्यांची दुसरी रणनीती अशीच असणार आहे ना की बाबूराव जमादाराला जर तिकीट नाही दिलं तर बाबूराव जमादार 100% थांबणार आहे असं त्यांना माहित होतं। आणि त्यांची दुसरी रणनीती की बाबूराव जमादार जर थांबला की आमचा पॅनल तिथून बाहेर निघू शकतो असं। तुम्हाला सांगतो, माझे वडील पहिला हमाली काम करत होते काय, त्यानंतर ड्रायव्हर झाले। माझी परिस्थिती पहिल्यापासूनच मध्यमवर्गीय आहे। असं मी कुठलं टाटा बिर्ला लागून गेलेलं नाही। वारंवार मी अपक्ष उभा राहावं आणि त्यांना मी तटून मी निवडून यावं असं त्यांच्या डोक्यात असं, तर ते तुम्हाला कल्पना आहे नाही। ह्याचा फायदा बाबूराव जमादारांचा भाजपला होतोय ना अण्णा?
अहो त्यांना होतं, पण माझं काय आहे का नाही अस्तित्व, माझं कुटुंब आहे का नाही, उद्या मला विचारणार आहेत का नाही. मला एवढंच कळतंय, तुम्ही वारंवार माझ्यावर अन्याय का करता, मला प्रश्न पडलाय. हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. राहिली गोष्ट, मला वरिष्ठांनी बोलवलं, बाबा तुम्ही काय तर करूया असं, मग त्यांचा विचार घ्यायला मी गेलो असताना माझ्या कार्यकर्त्यावर त्यांनी उचलाउचली करून त्यांना घेऊन जातात, दादागिरी करतात. हा, पोलीस प्रशासन त्यांनी बाजूला करत असताना पोलीस प्रशासनावर दादागिरी करतात. मग काय तर पोलीस प्रशासन बाजूला ढकला लागल्यावर हे आमदार करील म्हणून त्यांनी दादागिरी करतात. मला असं वाटतं पोलीस प्रशासनावरच त्यांनी दादागिरी करतात. मग उद्या मी उमेदवार म्हणून, आता माझ्या पक्षाने मला डावळलं म्हणून मी जर अपक्ष म्हणून उमेदवारी घेऊन तिथं जात असतो, त्यावेळी सुद्धा यांनी असंच दादागिरी करणार. कारण का मला काय म्हणायचं, आमदार साहेबांचं जर नाव घेऊन यांनी दादागिरी करत असेल ही मी खपून घेणार नाही. कारण का मी सुद्धा त्याला खंबीर आहे. अण्णा म्हणले की दादागिरी जर कोण करत असेल मी खपून घेणार नाही. तर मी खपून घेणार नाही, असं बाबूराव जमादार म्हणतात. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया यांची रणनीती कशी असणार आहे. अजून एक मला पोलीस प्रशासनाला विनंती आहे, सीपी साहेबांना विनंती आहे, हे लोकांनी पोलीस प्रशासनाच्या अंगावर जात असतील तर यांचा कुठं जर तुम्ही बंदोबस्त करायला पाहिजे. नाहीतर तिथलं जे पुढं काय तर तिथं घटना झालं त्याचा जबाबदार पोलीस प्रशासन असेल. म्हणजे प्रभाग 3 म्हणजे डोकेदुखीचा प्रभाग आहे आणि त्यामुळे ना खरंच विनंती आहे सीपी सरांना की त्या जे प्रभाग 1 ते 5 पर्यंत आहेत की तिकडं पोलीस प्रशासन, मग तिथनं 6 झालं, 7, 8, 9, 10, 14 असेल, 18 असेल, 19 असेल, 24 असेल, हा प्रभाग म्हणजे वादाचा प्रभाग आहे. एक त्या 26 प्रभागामध्ये 2 जर प्रभाग बाहेर काढले तर बाकीच्या ठिकाणी हे वादच आहे. म्हणून पोलीस प्रशासन ते यंत्रणा राबवणारच आहे. यांना माझं मत असं आहे, हे काल झालेलं गोंधळामुळे मी त्यांना सांगतो, विनंती करतो. कारण का मी या माझ्या विरोधातल्या उमेदवारांनी दोघं नवरा बायको म्हणून माझ्या घरी आले होते. मी त्यांना काय म्हणून आशीर्वाद दिलं, तुम्ही जगातील 1 नंबर पक्षाचे उमेदवार आहात, तुम्हाला कमळ हाच चिन्ह आहे, मी अपक्ष उमेदवार म्हणून लढणार आहे, आपण हसत खेळत लढूया, तुम्ही बी उमेदवार मी पण उमेदवार, असं गुन्ह्या गोविंदाने आपण लढू म्हणून त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. तरी सुद्धा त्यांनी जर दादागिरी करत असेल, आमदारांचं नाव घेऊन जर करत असतील तर आमदारांना बी विनंती आहे, हे दादागिरी करू देऊ नका. नाहीतरी मी काय याला मी काय घाबरणार पैकी नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये खरंच बघूया प्रभाग 3 ची रणनीती कशी असणार आहे. सगळे दिग्गज लोक आहेत, काय विचारायचं नाही, एकाच्या चढीवर एक आहेत. आपण फक्त मतदार राजा आपला काम कोण करणार आहे त्या मतदाराला निवडून देणार आहे, हे मात्र खरं आहे. हा बोला अण्णा. आता बघा, मला आता चिन्ह मिळाले आहे, टीव्हीचं चिन्ह मिळालंय. मी शांत पद्धतीने माझ्या कार्यकर्त्यांना गुन्ह्या गोविंदांना प्रत्येक दारामध्ये माझं चिन्ह पोहोचवणं काम आहे. आणि मी गेल्या वेळेला माझे मतं आहेत 5,000 जवळपास 4,598 मतं आहेत. मला आता किती मतं पाहिजे काय मध्ये आमच्या मतदार राजे हे करतील, मी त्यांचा आशीर्वाद घ्यायला जाणार आहे आणि मी त्यांच्याशी लढणार आणि निवडून 100% येणार आहे. आणि हे माझ्या टीव्हीच्या चिन्हामध्ये ते लोक बघणार आहेत. खरंच 3ऱ्या वेळा ही टीव्हीचं चिन्ह मिळालंय बाबूराव जमादाराला. ह्या 3ऱ्या वेळेस जे ह्यांची टीव्ही आहे फुटणार का बघणार हे मात्र खरं आहे. मी राहुल रणदिवे, चंदन बोलू, सोलापूर न्यूज. बस.